ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला विचारते काय झालं होतं नक्की खुनाच्या रात्री आणि साक्षीच लोकेशन कुठे सापडते. तेव्हा अर्जुन म्हणतो खुनाच्या रात्री साक्षी ही इव्हनिंग स्टारच्या जवळ सुद्धा नव्हती, ती तर SK रोडवर होती. हे ऐकून आता सायली आणि चैतन्याला जबरदस्त असा धक्का बसतो. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते काय SK रोड म्हणजे आश्रमाच्या बाहेरचा रस्ता म्हणजे अहो तुम्हाला कळतेय का साक्षी आश्रमाच्या एवढ्या जवळ होती. तेव्हा अर्जुन म्हणतो हो पण तीच लोकेशन आश्रमाच्या आत का दिसत नाहीये, पण आश्रमाच्या खूप जवळच दिसतंय आणि हे कोर्टामध्ये सादर करण्यासाठी खूप मोठा पुरावा आहे. हे ऐकताच सायली खुश होते, परंतु चैतन्य म्हणतो हे पहा अर्जुन साक्षी त्या दिवशी काय म्हणाली होती, ती आश्रमामध्ये गेलीच नव्हती, इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्येच होती म्हणून. पण अर्जुन तीच हे खोट पूर्णपणे आता उघड पडणार आहे. पण फक्त तिचं लोकेशन हे आश्रमात निघालं असतं ना तर जास्त बरं झालं असतं. आता दामिनी हा मुद्दा नक्कीच उचलून धरणार. तेव्हा अर्जुन म्हणतो आय नो मला माहीत आहे, हा मुद्दा जर कोर्टामध्ये निघाला तर आपल्यावर यावरून प्रेशर टाकूच शकतात आणि महिप्तला तर आता खूपच टेन्शन सुद्धा येईल, कारण महिप्त आणि साक्षी या दोघांनाही मी अगदी चांगल्या प्रकारे ओळखून आहे. असं म्हणून अर्जुन चैतन्य व सायलीला दोघांनाही सांगतो 1 महिन्याच काउंटडाऊन फक्त आपल्याला नाही तर त्या दोघांना सुद्धा आहे, कारण साक्षी अडकतीये हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल ना तेव्हा महिप्त आणि साक्षी चूक नक्कीच काहीतरी करणार. हे आता चांगल्या प्रकारे अर्जुनला माहीत असतं. अर्जुनने साक्षी आणि महिपच्या आता चांगल्या प्रकारे त्यांच्या स्वभावाचा सुद्धा अभ्यास केलेला असतो. त्यावरती सायली काळजीने विचारते पण आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे आता. तेव्हा अर्जुन एकदम सिरियस होतो आणि म्हणतो सर्वात अगोदर ते खोटे रिपोर्ट कोणी बनवले ते आपण शोधून काढायचंच आणि हा पुरावा स्ट्रॉंग करण्यासाठी रिसॉर्टमध्ये जाऊन अजून काही पुरावे शोधायचेच, ज्याने हे सिद्ध होईल की साक्षी ही खुनाच्या रात्री त्या रिसॉर्टमध्ये नव्हतीच. तेव्हा सायली आता खूप कन्फ्यूज असते आणि म्हणते पण तिथलं CCTV फुटेज तर आहे ना आपल्याकडे, कारण ती तिथे नव्हती. मला तर काही कळतच नाही किती गोंधळ आहे हा. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य आपापल्या परीने विचार करतात. मग चैतन्य त्यावरच सोल्युशन काढतो आणि अर्जुनला सांगतो अर्जुन हा सगळा जो गोंधळ आहे ना तो आता इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये जाऊनच सगळा संपेल. तेव्हा अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली बरोबर आहे, आपण तिघेही आत्ताच तिथे जाऊयात आणि फक्त 13 जानेवारी नाही तर अख्ख्या महिन्या फुटेज पाहूयात, कारण साक्षीने काय काय गडबड केली आहे ना ते सगळं काही आपण बघूयात. असं म्हणून अर्जुन चैतन्य आणि सायलीला तयार व्हायला सांगतो. त्यानंतर सायली विचारते मला सांगा पण ते रिसॉर्टवाले आपल्याला CCTV फुटेज दाखवतील का हो. तेव्हा चैतन्य म्हणतो तसं थोडं कठीण आहे, पण ते फुटेज आपल्याला मिळवण्यासाठी थोडी प्रोसेस करावी लागते, फक्त ती प्रोसेस करावी लागेल मग मिळून जाईल आपल्याला ते फुटेज. तेव्हा अर्जुन या गोष्टीबद्दल खूप विचार करतो आणि म्हणतो जर आपल्याबरोबर एखादा पोलीस ऑफिसर असेल तर ते फुटेज आपल्याला आजच मिळून जाईल. असं म्हणून आता चैतन्याला अर्जुन सांगतो एक काम कर, तू इन्स्पेक्टर सावंतांना अगोदर कॉल कर, कारण ते नेहमीच आपल्याला हेल्प करत असतात, आजही नक्कीच करतील. आता मी आणि सायली दोघेही अगोदर रिसॉर्टला पोहोचतो. तू इन्स्पेक्टर सावंतांना घेऊन पोहोचते, कारण साक्षीच्या भोवतीचा ट्रॅप आपल्याला अजूनही घट्ट करायचा आहे. असं अर्जुनने काहीही झालं तरी आता साक्षीला अडकवण्याचा पूर्णपणे प्लॅनच आखलेला असतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो येस मी लगेच निघतो. आता अर्जुन सुद्धा आवरायला घेतो. त्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघेही आता रूम बाहेर येतात आणि आपले गप्पा मारत चाललेले असतात. सायलीकडे पर्स असते. त्यानंतर प्रियाबरोबर त्या दोघांना हॉलमधून पाहते आणि म्हणते अगोदर चैतन्य हसतच बाहेर पडला आणि आता हे दोघेही हसत खेदळत बाहेर पडले. नक्की काय आहे
यांच्या मनात कळतच नाही आता या दोघांचा पाठलाग करायलाच हवा आणि मागे जाऊन पाहायलाच हवं असं प्रियाच्या आता मनात येतं आणि ती आता अगदी कावरी बावरी होते, गोंधळते कारण अर्जुन सायली नवीन काही पुरावे तर शोधत नाही ना हात सारखा तिला डाऊट असतो तेव्हा प्रिया कानात असणारे हेडफोन लगेचच काढते आणि अगदी धावतच त्यांच्या पाठीमागे सुटणार असते. तेवढ्यातच पूर्णा आजी तेथे येतात आणि म्हणतात, तन्वी ही तन्वी, अग थांब ना बाळा. मग नाईलाजाने तन्वीला थांबावं लागतं. पुढे आता ती विचारते काय झालं आता पूर्णा आजी तुला. तेव्हा पूर्णा आजी तिला सांगतात, अगं माझे जरा पाय दुखता आहे, तू माझ्याबरोबर अंगणामध्ये चल ना फेया मारायला. तेव्हा मार ना मग तू एकटी फेया असं प्रिया हिडीस करत म्हणते. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, अगं तन्वी मी एकटी कशी मारणार, कुठे पडले झड तर काय करायचं, आणि तू असेल ना तर मला जरा बरं वाटेल. मात्र प्रियाला खूप टेन्शन येतं. ती मनातच म्हणते आता ही म्हातारी तिच्या स्पीडने 20 फेया मारणार म्हटल्यानंतर 2 तास इथे नक्कीच जाणार आणि तिथे अर्जुन व सायली त्यांच जे काही महत्वाचं काम असेल ते पार सुद्धा पाडतील. मग आता चल ना असं पूर्णाजी जी सततच तिला म्हणत असतात. तेव्हा प्रिया घाबरूनच म्हणते, पूर्ण आजी हे बघ तुझे गुडघे दुखतायत नाग. मग आता एक काम कर ना, तू इथे अशी सोफ्यावर बस आणि पाय स्ट्रेच कर म्हणजे तुझे गुडघे दुखायचे थांबतील. अगं तू फेया मारल्या तर पुन्हा तुझे गुडघे दुखतील, मग काय करायचं ब्र. त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात, बरं ठीक आहे पण बाम तरी लावून दे. नाग खरंच खूप दुखतात, माझे गुडघे खूप दुखतायत असं त्या अगदी तळमळीने तिला सांगण्याच्या प्रयत्नात असतात. तरीही प्रिया आता म्हणते देते पूर्णा आजी देते, परंतु माझं एक अर्जंट काम आहे, ते करून आल्यानंतर मी लगेचच तुला बाम लावून देते, खूप महत्वाचं काम आहे पूर्णा आजीत. यावरती पूर्णा आजी म्हणतात, अगं ऐक ना, अगोदर बाम लाव ना आणि मग जा ना, तुला कुठे जायचं असेल तिकडे. तेव्हा विमल ताईला सांग ना मला जायचे. अग असं म्हणून प्रिया आता पूर्णा आजीचा एक शब्दसुद्धा मनावर न घेता लगेचच तिथून बाहेर अर्जुन सायली पाठोपाठ पळते. दुसरीकडे सुमन ही रविराजला चहा देते. तेवढ्यातच प्रतिमासुद्धा आता तेथे येते. ती आता छान अशी फूल घेऊन आलेली असते. त्यावरती सुमन विचारते, अहो वहिनी तुम्ही आज एवढी सारी फुलं घेऊन आलात. त्यावरती प्रतिमा म्हणते, हो अगं आज ना आपल्या बागेमध्ये सायलीच्या फुलांना खूप बहर आला होता, मग म्हटलं की गजरे करूयात. तेव्हा रविराज हसतच म्हणतो, काय प्रतिमा तुला झाडं आणि फुलं पाहिली ना खूप उत्साह येतो ना, तेव्हा आपण थोडे गजरे पूर्णाईकडे पाठवूयात का असं प्रतिमा विचारते. तेव्हा सुमन हसतच म्हणते, हो. त्यावेळी मुली आणि कल्पना वहिनीसुद्धा खूप खुश होतील असंही ती म्हणते. त्यावेळी प्रतिमा सांगते, सायलीला सुद्धा ना गजरे खूप म्हणजे खूप आवडतात, सर्वात अगोदर मी तिच्यासाठीच गजरा करते. तेव्हा नागराज सुद्धा आता प्रतिमाकडे पाहत असतो. प्रतिमा आता उठते कारण तिला गजरा करायचे सामान घ्यायचं असतं, पण एका क्षणी ती थांबते आणि जरा घाबरतच म्हणते नाही. तेव्हा रविराज आता विचारतो, काय प्रतिमा काय झालं तुला. तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो मी सायलीसाठी सायलीच्याच फुलांचा गजरा करायला निघाले होते, परंतु अर्जुनला तर सायलीच्या फुलांची लर्जी आहे ना, तो काय करेल तर लगेचच शिंकायला सुरुवात सुद्धा करेन. तेव्हा सर्वजण धक्क्याने प्रतिमाकडे पाहतात. त्यानंतर रविराज चहाचा कप समोर ठेवतो आणि लगेचच उठून विचारतो, प्रतिमा अर्जुनला सायलीच्या फुलाची लर्जी आहे हे तुला माहीत आहे का हे तुला सायलीने सांगितलं का. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही हो, मला कुणीही सांगितलेलं नाही. अहो मला माझंच आत्ता वाटलं अर्जुनला सायलीच्या फुलांची लर्जी आहे म्हणून. हे प्रतिमाच्या तोंडून शब्द ऐकताच आता रविराज हा नागराज आणि सुमनकडे पाहतो, कारण त्याला आता समजलेलं असतं की थोडं का होई ना आता माझ्या प्रतिमाला आठवत्य. तेव्हा सुमन अगदी उत्साहाने म्हणते, अहो आहे ना सायलीच्या फुलांची
त्याला अलर्जी, कारण जेव्हा अर्जुन जवळ आपण फुलं घेऊन जातो ना तेव्हा लगेचच त्याला शिंकायला सुरुवात होते. अहो वहिनी, तुम्हाला किती जुनी गोष्ट आठवली, असं म्हणून सुमन अगदी उत्साहातच असते आणि रविराज सुद्धा. ते दोघेही आता प्रतिमाकडे पाहतच राहतात. तर प्रतिमाला सुद्धा तेवढाच आनंद होतो की बरं झालं, मला एक का होईन खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आठवली. तेव्हा नागराज आता मनातच विचार करतो, बापरे, या वहिनीला सगळं आठवलं तर आमच्या अधोगतीचा मार्ग हा सुरू होईल. मी आता वहिनींच्या गोळ्या बदलल्या आहे, परंतु या आधीच्या ट्रीटमेंटचा इफेक्ट का होतोय मलाच कळत नाही. दुसरीकडे आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनच्या मदतीसाठी अगदी धावून आलेले असतात. अर्जुन विशेष करून आता त्यांचे आभार मानतो की तुमच्यासारखे प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहेत म्हणूनच आम्हाला अशी मदत मिळू शकते. तेव्हा तुम्ही तर न्यायाच्या बाजूने लढता, त्यामुळे तुम्हाला मदत करायला हवीच अर्जुन सर, असे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि डोकावून सगळ्यांकडे पाहत असते. काही वेळातच आता ते चौघेही इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये जायला निघतात. तेवढ्यातच सायलीला अचानक प्रतिमाचा फोन येतो. ती अर्जुनला म्हणते, ऐका ना, तुम्ही पुढे व्हा ना, मी आत्या. मग आता प्रतिमा अगदी आनंदानेच म्हणते, मी अगदी ठीक आहे सायली, पण मला एक सांग, आपल्या अर्जुनला सायलीच्या फुलांची खूप अलर्जी आहे ना. तेव्हा सायली म्हणते, हो, पण तुम्हाला कोणी सांगितलं. तेव्हा प्रतिमा सांगते, अगो कुणीच नाही, मला आपलंच आठवलं. तेव्हा सायली विचारते, अरे वा, आपोआप आठवलं, तुम्हाला पण छान प्रगती आहे हा प्रतिमा. आत्या. तेव्हा प्रतिमा आनंदातच सांगते, तुला सांगू सायली, आज मी जेव्हा गजरे करणार होते ना तेव्हा मला असं अचानक आठवलं. अगं सुमन नंतर मला म्हणाली की अर्जुनला खूप लहानपणापासून ही अलर्जी आहे आणि तन्वी म्हणे त्याला त्यावरंना खूप त्रास द्यायची आणि या सायलीच्या फुलांमुळे अर्जुनला शिंक यायची ना म्हणे. तन्वी त्याच्या पाठीपाठी धावायची अशी फुल घेऊन. तेव्हा हे ऐकून सायलीला अचानकच धक्का बसतो आणि तिला त्या 20 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवू लागतात. याच्या डोळ्यासमोरून नकळतपणेच ते आता पूर्वीच्या गोष्टी जाऊ लागतात की कशाप्रकारे एक लहानशी मुलगी एका लहान मुला पाठीमागे पळायची, पण तिला अजूनही त्याच्या गोष्टीचा व्यवस्थित खुलासा झालेला नसतो की ती मी आणि अर्जुनच आहे. म्हणून आता त्या सगळे काही प्रसंग आठवल्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावर नकळतपणे स्माईल येते आणि मग ती अगदी त्याच विश्वात रंगलेली असते. तेव्हा प्रतिमा आता तिला भानावर आणते आणि विचारते, अग्रू सायली, तू ऐकलंस ना. तेव्हा सायली म्हणते, हो प्रतिमा, आत्या, अहो ऐकतीये मी. अहो, तुमच्या या सगळ्या आठवणी हळूहळू जाग्या होत आहे. हे ऐकून खरंच मला खूप बरं वाटलं. त्यावर ती प्रतिमा सांगते, मला माहीत होतं सायली, तुला आनंद होणार आणि म्हणून तर तुला लगेचच कॉल करून सुद्धा कळवलं. बरं सायली, मी ठेवते हा. तू कदाचित कामात असशील ना बेटा. तेव्हा सायली म्हणते, हो, मी बाहेरच आहे, नंतर बोलते हा. तेव्हा सायलीने फोन ठेवल्यानंतर तिला आता एका बाईकच्या आरशामध्ये प्रिया दिसते. तेव्हा प्रियाला असं अचानक पाहून सायलीला जबरदस्त असा धक्का बसतो. तेव्हा ती आता धक्क्यानेच त्या आरशामध्ये पुन्हा एकदा पाहते आणि मनातच हणते, प्रिया आलीच काही आमचा पाठलाग करत. पण आता ती अजिबातच तिच्याकडे लक्ष देत नाही. ती आपली तशीच आतमध्ये निघते. इकडे ते रिसॉर्टचे मालक अर्जुनला आणि चैतन्याला आणि सावंत साहेबांना विचारत असतात, काय 2 वर्षापूर्वीच सीसीटीव्ही फुटेज, पण ते आता कसे मिळणार. तेव्हा मला असं अचानक ते फुटेज देता येणार नाही, असं रिसॉर्टचा मालक सांगतो. तेव्हा सावंत साहेब विचारतात, काय म्हणजे तू स्वतःहून नाही देणार का आम्हाला ते फुटेज. ठीक आहे, मग त्यानंतर आता तू ना आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चल आणि तेथे असं स्टेटमेंट लिहून दे की या खुनाच्या तपासामध्ये तू आम्हाला कोऑपरेट करणार नाहीयेस. तेव्हा तो आता म्हणतो की मी या रिसॉर्टचा मालक नाहीये, फक्त मॅनेजर आहे, त्यामुळे खरं तर माझ्या हातात काहीही नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो का, पण तू मालकाला बोलवू शकतोस.
तेव्हा अर्जुन म्हणतो, "एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय करा, याला उचलून घ्या पोलीस स्टेशन, आपण याला घेऊन जाऊ, म्हणजे या रिसॉर्टमध्ये काय काय इलिगल धंदे होतात ना, ते सुद्धा बाहेर निघेल." तेव्हा आता तो खूपच घाबरतो आणि म्हणतो, "नाही नाही, नको नको, तुम्हाला फक्त फुटेजच बघायचे आहे ना, मी दाखवतो ना तुम्हाला फुटेज." मॅनेजर घाबरून आता लगेचच फुटेज दाखवायला सुद्धा तयार होतो. ते पाहून अर्जुन म्हणतो, "जानेवारी 2023 या संपूर्ण महिन्यात मला सीसीटीव्ही फुटेज पाहायचंय." तेव्हा तो म्हणतो, "लगेचच मी हार्डडिस्क घेऊन येतो." तेव्हा चैतन्य विचारतो, "काय रे अर्जुन, बघ आता कसा आला लाईनवर." त्यानंतर तो मॅनेजर सीसीटीव्ही फुटेज दाखवू लागतो. आता ते फुटेज बघता बघता 11 तारीख येते. 11 तारखेच ते सीसीटीव्ही फुटेज डिस्प्ले होत असतं. त्यावेळी आता साक्षी ही रिसॉर्टजवळ गाडी थांबवते आणि लगेचच गाडीच दार उघडून बाहेर येते आणि रिसॉर्टमध्ये जाणारच असते. तेव्हा चैतन्य ते पॉज करायला सांगतो आणि म्हणतो, "थांबा थांबा, साक्षी आहे इथे." त्याच वेळी आता चैतन्य म्हणतो, "अरे पण आपल्याला 13 तारखेच फुटेज पाहायचंय, ही तर 11 तारीख आहे." मग आता असं म्हटल्याबरोबर त्याच्या लगेचच सगळ्या गोष्टी डोक्यात येतात. त्याला लगेचच क्लिक होतं की नक्की काय घडलंय ते. मग आता त्याला त्या कोर्टामधील सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा